डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 2-3 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे, आभाळ मोजतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आज आम्ही भीमा तुझ्यामुळे. बंदूक ताफा शस्त्र साठा यांची आम्हा गरज नाही, बंदूक ताफा शस्त्र साठा यांची आम्हा गरज नाही, कारण शब्दांनीच पेटवतो रान भीमा फक्त तुझ्यामुळे, कारण शब्दांनीच पेटवतो रान भीमा फक्त तुझ्यामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून अत्यंत हुशार व महत्त्वाकांक्षी विचाराचे होते. शालेय शिक्षण घेत असताना त्यांना अस्पृश्य म्हणून खूप त्रास सहन करावा लागला, पण ते मुळीच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य दीनदलित समाजाचा उद्धार करण्याचे ठरवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले. त्यानंतर ते आपल्या मायदेशी परतले. त्यांनी शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे जाणले. त्यांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला.